हॅलो गाईज, आर एस एज्युकेशन पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याज हा टॉपिक बघितला होता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण बघणार आहोत वयवारी म्हणजेच प्रॉब्लेम्स ऑन एज. चला तर सुरू करूयात. आता या अगोदर जे आपले टॉपिक झाले जसं सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, यांना एक फॉर्म्युला होता. त्या फॉर्म्युल्यात टाकून तुम्ही आकड्यांची घडामोड करून उत्तर आणू शकत होते. पण जे वयवारी आहे, वयवारीमध्ये तुम्हाला जे आहे ते टोटली तुमचे लॉजिक लावून तुमचे स्वतःचे फॉर्म्युले बनवून उत्तर काढायचं असतं. ठीक आहे. आणि वयवारीचा एक गोष्ट अशी आहे म्हणजे की आपला जो एक व्हिडिओ झालेला आहे, एक टॉपिक घेतलेला आहे आपण गुणोत्तर प्रमाण म्हणून, त्याच्याशी खूप रिलेटेड करतो. ठीक आहे. त्याच्याशी संबंधित खूप येतो हा, कारण त्याच्याशी लॉजिक जे आहे ते सेम आहेत आणि याच्यामध्ये पण गुणोत्तरच जास्त दिसत असेल. बघा गुणोत्तर. तर त्यामुळे तुम्हाला गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक जर थोडा चांगला व्यवस्थित कळला असेल तर हा टॉपिक तुम्हाला म्हणजे वयवारी जो टॉपिक आहे तो इझिली समजून जाणार. चला आता आजचा क्वेश्चन घेऊया. दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होते. तर मोठ्या भावाचे आजचे वय किती? ठीक आहे. समजून घेऊ. ए आणि बी आहेत ते दोघं भाऊ. ठीक आहे. ए आणि बी दोघं भाऊ आहे. तर दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. आता आपण ज्यावेळेस गुणोत्तर टॉपिक घेतला होता त्यावेळेस मी म्हणत होतो की तुम्हाला फक्त 2x आणि जे असेल ते कन्सिडर करायचं आहे एक्स लावून, म्हणजे 2x किंवा 3x. म्हणजेच काय, हे झालं आजचं वय. ज्यावेळेस पण येईल ना त्यावेळेस तुम्हाला एक्स लावून कन्सिडर करायचं आहे आजचं वय. आजचं वय यांचं किती आहे? ए आणि बीचं 2x आणि 3x. ठीक आहे. आजचं वय 2x आणि 3x. त्यानंतर 4 वर्षापूर्वी यांच्या वयांची गुणोत्तर. 4 वर्षापूर्वी म्हणजे हे आजच्या वय, म्हणजे जसं जर एखाद्याचं वय आज समजा इथं 16 आहे, 16 असेल एखाद्याचं वय, 4 वर्षापूर्वी आपण याचं वय किती धरू? 12. म्हणजेच काय, आपण काय करतो? मायनस करतो ना. तर मग आता एचं वय 2x मधून 4 वजा केले आणि बीचं वय 3x मधून 4 वजा केले. तर हा जो नंबर येईल आणि याचं जे गुणोत्तर येईल, हा जो नंबर येईल आणि याचं जे गुणोत्तर येईल ते काय म्हणते? 1:2 आहे म्हणते. ठीक आहे. कळलं इथपर्यंत? तर बघा, तुम्हाला पहिलं काय करायचं आहे, जे वय असेल ते एक्स लावून कन्सिडर करायचं आहे. जसं एचं वय आज आहे 2x आणि बीचं वय आहे 3x. ठीक आहे. याच्यातनं 4 वजा केले, याच्यातनं 4 वजा केले, तर त्यांचं वय होतं 1:2. आता सिम्पल आहे, इथनं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 2x, एक सेकंड, 2x वजा 4 गुन्हेला 2, हे वाले 2 वर गेलेत बरोबर. 3x वजा 4 गुन्हेला 1. त्यानंतर 2 दुणे 4x, 4 दुणे 8, 3 1 3x वजा 4 1 4. तर आता x एका इकडे घ्यायचं आहे तुमचं. 4x वजा 3x बरोबर वजा 4 अधिक इकडलं वजा जे आहे तिकडे 2 प्लस होणार अधिक 8. आता दोघांची काय होणार? वजाबाकी होणार. मोठी जी संख्या असेल त्याचं चिन्ह म्हणजे प्लसचं चिन्ह राहील बरोबर 4 आणि x बरोबर 4. म्हणजे 4x वजा 3x x वजा 4 अधिक 8, त्याच्यातनं अधिकचं साईन राहणार आणि 8 2 4 जण 4 राहणार. ठीक आहे. इथपर्यंत आलो आपण. x बरोबर 4. तर x बरोबर 4 आलं ना. 4 वर्षापूर्वी वयाचं गुणोत्तर 1:2 होतं. तर मोठ्या भावाचे आजचे वय किती? तर x बरोबर 4 आलं. तर आता तुम्हाला त्यांचं फक्त वय त्यांनी विचारलं, तर मोठ्या भावाचे आजचे वय किती? तर ए म्हणजे मोठा धरला होता. मोठा भाऊ बी असेल का? कारण त्याचं 3x आहे ना. 2पेक्षा 3 मोठा असतो ना. तर 3x म्हणजेच काय? 3 गुणेला 4. 4 का? कारण एक्सची व्हॅल्यू 4 आलेली आहे. एक्सचे 4 आपण तिथे ठेवले. तर 3 चूक 12. ठीक आहे. तर 3 चूक 12 आले तर आपलं काय येईल? 12 आपलं उत्तर येईल. ठीक आहे. आता याला करण्याची एक शॉर्ट ट्रिक पण आहे. ती शॉर्ट ट्रिक मी सांगतो आणि त्यानंतर ती शॉर्ट ट्रिक बनते कशी ती पण सांगतो. आता मी परत आले गोष्टी म्हणजे परत त्याच पॉईंटवर आलो मी शॉर्ट ट्रिक असं काही नसतं. मी ते पण सांगणार ती शॉर्ट ट्रिक का नाही आहे. फक्त एक सांगतो आहे. जसं आता तुम्हाला काय करायचं आहे, ए आणि बी पकडू आपण. ठीक आहे. आजचं वय, याचं 2 पकडू, याचं 3 पकडू. आता 4 वर्षानंतर असेल तर तुम्हाला प्लस करायचं आहे, वर्षापूर्वी असेल तर मायनस. तर 4 इथं करू, डिफरन्स म्हणू शकतो आपण. आणि हे 4 वर्ष मायनस करतो अगोदर. किती आहे? तर 1:2 होतं म्हणतं. 1:2. तर तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात करायचं आहे. तुम्हाला पहिलं तर लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला काढायचं काय? त्यांनी मागितलं काय? तर मोठ्या भावाचे आजचे वय किती? मोठा भाऊ कोण आहे? बी. का मोठा आहे? कारण तो 3 आहे म्हणून. आजचं वय म्हणजे हे कधीचं होतं? हे 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वीचं हे आहे. आजचं वय हे आहे. तर आपल्याला काढायचं आहे बीचं आजचं. जर बीचं 4 वर्षापूर्वीचं असतं तर हे, एचं आजचं असतं तर हे 4 वर्षापूर्वीचं हे, बीचं आजचं हे 4 वर्षापूर्वीचं हे. तर आपल्याला काढायचं आहे बीचं आजचं म्हणजे हे 3 वाला काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर 3 जे वाला काढायचं आहे ते पुढे ठेवा. ठीक आहे. गुन्हेला जो डिफरन्स असेल तो इथं करा 4. 3 गुणेला 4. त्यानंतर जो फॉर्म्युला तुम्ही वापरत असणार म्हणजे जो गुणोत्तर तुम्ही वापरत असणार, आता हे गुणोत्तर आपण इथं वापरलं, ही लाईन वापरली, तर यातल्या दोघातला फरक घ्यायचा म्हणजेच 2 वजा 1 भागीला. आता इथनं क्रॉस घ्या फक्त भागीला इथनं, की ह्या 2 गुणेला 2
वजा 1 गुणिले 3. ठीक आहे. आता इथनं डायरेक्टच तुमचं उत्तर येतं. जसं 2 दुणे 4, 3 1 3. 2 दुणे 4, 3 1 3. आता 3 गुणिले 4 गुणिले 2 1 1 बरोबर 3 गुणिले 4 गुणिले 1 भागिला 1 1 1 कॅन्सल होईल, 3 चूक 12. तर 12 हे काय झालं आपलं डायरेक्ट उत्तर, जसं मागच्या ह्याच्यात आलं होतं तसं. आता हा फॉर्म्युला बनतो कसा ते बघा. थोडं ना आता इथं गरज आहे तुमच्या डोक्याला, म्हणजे तुमचं डोकं वाढवण्याची, म्हणजे किंवा डोक्याचे एक लॉजिक जे आहे ना ते दरवाजे खोला जरा शिका आता, की कसं होतं ते बघा. जसं आता आपण एक नवीन पेजवर एक्सप्लेन करून सांगतो मी. आता बघा समजून घेऊ की आपण पहिला जो म्हणजे आता मी डायरेक्टली पेजेस घेतो. ते आपलं पहिलं पेज जे होतं इथं लिहितो. आपण धरलं तर पहिला रेशो होता आपला 2:3. त्याच्यानंतर 4 वर्षांनी वाढवून 1:2. ठीक आहे. आता आपण याच्या जागी काय करू, आजचं हे होतं आजचं वय आपलं, आजचं वय हे होतं 4 वर्षापूर्वी. ठीक आहे. हा होता फरक. तर आता मी काय करतो, आजचं जे आहे ना ते कन्सिडर करतो लाईना ए आणि लाईना बी. त्यानंतर फरकमध्ये मी कन्सिडर करतो की तर या 2 आणि 3च्या जागी मी पकडतो लाईना ए आणि लाईना बी. ठीक आहे. फरक 4च्या जागी मी पकडतो पी. ठीक आहे. या 4च्या जागी पी पकडला आहे आपण. या 2च्या जागी ए, 3च्या जागी बी. आणि हा ए जो आहे 1 जो आहे त्या 1च्या जागी मोठा ए पकडू. आणि या 2च्या जागी लाईना बी पकडू. ठीक आहे. सॉरी मोठा बी पकडू. परत इकडे सांगतो, 2च्या जागी हा ए, 3च्या जागी लाईना बी. 4 फरकच्या जागी पी पकडला. मोठा 1च्या जागी मोठा ए पकडला. लाईना 2च्या जागी मोठा बी पकडला. ठीक आहे. आता इथनं एवढं क्लिअर झालं असेल तर आपण पुढची स्टेप घेऊया. ठीक आहे. तर आता मागचा क्वेश्चन थोडासा आठवण्याचा प्रयत्न करा. मागच्या क्वेश्चनमध्ये आपण काय केलं होतं, मी मागच्या क्वेश्चनमध्ये केलं होतं ए, याला एक्स लावून धरला होता मी. म्हणजेच मागच्या क्वेश्चनची आपली जी होती, मी पकडलं होतं 2x - 4 आणि 3x - 4 बरोबर 1:2. हे आपण सुरुवात केली होती. मग आपण ह्याला तसंच ठेवून बघू. ठीक आहे. आता आपला लाईना ए आहे 2च्या जागी, तर ए वजा फरकच्या जागी पी आहे म्हणून पी. आता नंतर 3च्या जागी होता लाईना बी. ठीक आहे. याला एक्स लावण्याची गरज नाही, याला एक्स लावण्याची गरज नाही. हवं असेल तर लावा, नसेल लावलं तरी चालतं. बी वजा पी, परत या 4च्या जागी पी आहे म्हणून यांचं काय होतं 1:2 म्हणजेच एच बी होतं. बरोबर. आता इथपर्यंत आलो. बस आता आपण याची जी कॅल्क्युलेशन केली तशीच कॅल्क्युलेशन याची करू. काय येतं ते बघू. याची कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता यांचं होतं ए वजा पी गुणेला क्रॉस मल्टिप्लिकेशन बी बरोबर बी वजा पी गुणेला ए. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करू. बी इंटू ए बी ए वजा बी इंटू पी बी पी. बी इंटू ए लाईना बी मोठा आहे, हे फक्त लक्षात ठेवा लहान मोठं. आणि ए इंटू पी ए पी. ठीक आहे. आता मी काय करतो, हा जो पी आणि पीचा भाग आहे तो एका इकडे करतो आणि हा एवाला एका इकडे करतो भाग. जर आता पी ए वजा बी ए बघून घ्या, हे चारही वेगवेगळे आहेत बरं. हा लाईन आहे, हा मोठा आहे, हा लाईन आहे, हा मोठा आहे बरोबर. वजा ए पी प्लस बी पी. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण पी कॉमन आहे, याच्यामध्ये पण पी कॉमन आहे, तर पीला साईडला काढा. आता ह्याला कॅन्सल करतो मी, इथं मायनस येईल. ठीक आहे. तर हे फक्त समजण्यासाठी आहे, नाहीतर अधिक तुम्ही माणसाला काय केलं किंवा ठीक आहे आपण जसं तसंच धरू. ए पी वजा प्लस बी पी. तर पी कॉमन काढला तर वजा ए अधिक बी. ठीक आहे. आता या साईडचं जे आहे ते या साईडला भागीला करू, म्हणजेच बी ए वजा बी ए. ठीक आहे. इथपर्यंत आलो किंवा इथपर्यंत आलो. आता आपण एक लास्टमध्ये जसा फॉर्म्युला यूज केला होता तसंच झालं का बघूया. आता फॉर्म्युला यूज केला होता 2:3 फरक 4 आणि 1:2. मी काय म्हटलं होतं की पहिले ज्याचं काढायचं आहे आपल्याला ते धरायचं आहे. म्हणजे हे यापैकी जे आपल्याला आजचं वय सांगितलं तर ते धरू, आणि उद्याचं म्हणजे 4 वर्ष अगोदरचं किंवा जे कुठलं असेल ते तो आकडा आपण तो रेशोतला धरू. तर आपण पहिले कन्सिडर केला होता 3 धरला होता, त्यानंतर 4 गुणाकार केला आणि जे करत नाही त्याच्यातला मायनस घेतला होता जो आपण धरत नाही. आता इथं बघा, तर आता आपण कसं केलं ते बघा. तर आपण पहिले मांडणी केली होती 3 गुणिले 4 2 वजा 1 या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार, जसं 1 गुणिले 3 2 गुणिले 2 वजा 3 गुणिले 1. तर आता ह्या फॉर्म्युला बघसाल तर तसाच कुठेतरी झालेला आहे बघा. आपण काय पकडलं होतं, जे यांच्या जागी होता तो लाईन ए छोटा बी, फरकच्या जागी पी मोठा ए मोठा बी. आता बघा समजून घेऊ. 3च्या जागी 3 ठेवला, फक्त याच्यामध्ये तो ठेवलेला नाही आहे. त्याच्यानंतर 3 गुणिले 4 केलं, म्हणजे आता जर याच्यानुसार बघितलं आपण तर आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं खाली, म्हणजेच काय ए बी वजा ए बी.
आलं आहे, हे सेम आलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण 4 घेतला, 4 म्हणजेच पी घेतला आपण, तर पी पण आहे. आणि इथं 2 वजा 1 घेतलं, 2 वजा 1 म्हणजेच काय, या दोघांतला वजाबाकी केली आपण, तर बी वजा ए. म्हणजे जर आपण यांची पण वजाबाकीच होईल आणि यांची पण वजाबाकीच होईल, तर बघून घ्या आपला फॉर्म्युला तसा झाला की नाही, पी ए बी. फक्त आपण इथे जो 3 एक्स्ट्रा धरला आहे ही ॲक्च्युअली व्हॅल्यू येणार आपली एक्सची. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल बघा, जसं आखरी व्हॅल्यू आल्यानंतर आपला एक्स बरोबर 4 आला होता आणि मग आपण याला 3ने गुणाकार केला होता. तसंच यामध्ये पण बघा, आपला जो आहे तो इथपर्यंत आलो, ही एक्सची व्हॅल्यू आली आणि मग आपण याला एक्सच्या आल्यानंतर गुन्ह्याला 3 केलं होतं, म्हणून याला गुन्ह्याला 3 केल्यानंतर काय होईल, तर आपलं तेच उत्तर येईल, 3 गुन्ह्याला पी बी ए बी बाई ए. तर हा असा शॉर्ट ट्रिक बनते. तर याला शॉर्ट ट्रिक नाही म्हणू शकत. काय केलं की नेहमी तेच होणार, म्हणून आपण तो एक पॅटर्नच बनवून टाकला की असं करायचं, डायरेक्ट उत्तर येऊन जाणार. ठीक आहे. तर 2-3 वेळेस जर सॉल्व्ह केलं तुम्ही अशा प्रकारे, तर तुम्हाला कळून जाईल त्याचं हा फॉर्म्युला कसा काम करत होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 10 वर्षापूर्वी आई व मुलाच्या वयाची गुणोत्तर 7:1 होती. 10 वर्षानंतर वयाची गुणोत्तर 2:1 होईल, तर आईचे वय आजचे वय किती? परत आता दोन्ही प्रकारे मी उत्तर काढून दाखवतो. तर समजा आई आणि मुलगी, आई व मुलगी. ठीक आहे. आईचं पकडू आपण 7x, कारण आई मोठी राहील ना, आणि मुलीचं 1x पकडा किंवा फक्त x पकडलं तरी चालेल. ठीक आहे. आता हे काय आहे, 10 वर्षापूर्वी, हे 10 वर्षापूर्वीचं होतं. ठीक आहे. आता एक जो पहिला सुरुवातीचा फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युल्यानुसार जाऊ आपण. 7x. आता हे 7x जे वय होतं हे कधीचं होतं, म्हणजे बघा सध्या हे ना 7:1 हा एक रेशो आहे. हे 10 वर्ष, आजपासून 10 वर्ष अगोदर होतं, म्हणजे आज आपण इथं आहोत, आजपासून 10 वर्ष अगोदर इथं होतं, 10 वर्ष अगोदर. आणि 10 वर्षानंतर म्हणजे इथनं पुढं 10 वर्षानंतर किती होईल, 2:1 होईल. तर आता जर बघायला गेलं तर ह्या रेशोमध्ये आणि ह्या रेशोमध्ये किंवा ह्या गुणोत्तरामध्ये आणि ह्या गुणोत्तरामध्ये 20 वर्षाचा फरक आहे. का? कारण हे गुणोत्तर आजपासून 10 वर्षानंतरचं आहे, हे गुणोत्तर आजपासून 10 वर्ष अगोदरचं आहे. म्हणजेच काय, त्या 10 वर्षापासून आजपर्यंत 10 वर्ष आणि इथनं पुढचे 10 वर्ष, अशी 20 वर्ष होईल. म्हणून ह्या रेशोमध्ये हा रेशो आणि हा रेशो यांच्यामध्ये फरक जो आहे तो 20 वर्षाचा फरक आहे. म्हणून आपण काय करणार, 7x जर 20 टाकले तर ते होतील 2. एक सेकंड. 7x जर 20 टाकले तर ते होईल 2 आणि x जर 20 टाकले तर ते होईल 1. ठीक आहे. आता आपल्याला काढू शकतो मल्टिप्लिकेशन करून. 7x + 20 गुणिले 1, x + 20 गुणिले 2. तर 7x 1 7x, 20 1 20, 2x × 2x, 20 2 40. तर x इकडे 7x - 2x बरोबर 20. एक सेकंड. 40 - 20. 7मधून 2 गेले 5x बरोबर 40मधून 20 गेले 20. तर आता x जो आहे तो इकडेच राहील आणि 5 त्याच्या भागीला जाईल. 5 त्या साईडला गेला तर 20/5. तर x बरोबर 4. 5 चूक 20. तर 5 चूक 20, 4 झालं आपलं उत्तर आलं आहे. 4 जर उत्तर आलं आहे तर आता एक्सच्या जागी कोणाचं पण ठेवून घेतलं तर आपलं उत्तर. तर आईचे आजचे वय किती? आता तुम्ही डायरेक्ट म्हणणार की आईचे आजचे वय होईल 7 × 4 बरोबर 28. तर चुकलं आहे तुमचं उत्तर. 4 × 7 बरोबर आहे, पण हे 28 जे आहे हा रेशो कधीचा होता, हा 10 वर्षापूर्वीचा होता. म्हणजे आजपासून 10 वर्ष अगोदरचं वय 28 होतं, तर आजचं वय किती असणार, 38. ठीक आहे. आता व्हेरीफाय करू आपलं उत्तर बरोबर आहे का, कारण नेहमी उत्तर काढणंच नाही तर ते व्हेरीफाय करणं पण खूप गरजेचं असतं. म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला व्हेरीफाय नाही करायचं आहे, पण ज्यावेळेस प्रॅक्टिस करता त्यावेळेस व्हेरीफाय करायचं आहे. या अँगलने आईचं वय, एक सेकंड, आईचं वय 7 चूक 28 यायला पाहिजे आणि मुलीचं वय 4 यायला पाहिजे. ठीक आहे. कारण 7 × 4 बरोबर 28 आणि 1 × 4 बरोबर 4 1 4. ठीक आहे. तर पण हे कधीचं आहे, हे 10 वर्ष अगोदरचं आहे. म्हणजे आजचं वय किती असायला पाहिजे, आजचं वय याच्यामध्ये 10 + याच्यामध्ये 10. आजचं वय आईचं असेल 38 आणि मुलीचं असेल 14. ठीक आहे. आता इथनं पुढे 10 वर्षानंतर, हे बघा 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर. आता 10 वर्षानंतर हे होईल 48 आणि हे होईल 24. तर आपलं बरोबर आलं का बघू. तर आपल्याला रेशो पाहिजे होता हे 28 4 आणि 48 24 मधला. हे आज आहे, हे आज आहे. तर आजच्या 10 वर्षापूर्वी 28, आजच्या 10 वर्षापूर्वी 4
आजच्या 10 वर्षानंतर 48, आजच्या 10 वर्षानंतर 24, 48 आणि 24. आता परत बघू. 4 1 4, 4 7 28, 7 1 म्हणजे बरोबर आहे. 10 वर्ष म्हणजे ह्या झालं 10 वर्ष अगोदर, 10 वर्षानंतर 2 1 आहे, 24 1 24, 24 2 48, 2 1 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आता एक तर ही मेथड झाली. दुसरी शॉर्ट ट्रिकवाली कुठली मेथड झाली आपली, जी आताच मी सांगितली ती डायरेक्टली ठेवून बघा. जसं आई, मुलगी सॉरी आईचं 7x, मुलीचं 1x प्लस 20 वर्ष करायचं आहे. 10 वर्ष अगोदरचे 10 वर्ष नंतरचे किती होईल, 2 1. आता क्रॉस एक्स नका टाकू, इथे एक्स नका टाकू. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आपण समजा आपल्याला आईचं काढायचं आहे, तर आपण आईचं म्हणजे हे वाला काढू. 7 घेतला मी, जे काढायचं आहे तो पुढे हा रेशो वापरला म्हणून ह्या रेशोमधला डिफरन्स 2 - 1 आणि किती वर्षाचा गॅप जो फरक असेल तो इथं 20 आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × 1 वजा 7 × 1. तर इथं किती येईल आपलं 20 × 7 × 1 बे 1 बे 7 1 7 बरोबर 5 5 चूक 20. तर 4 येईल, 4 7 28, 28 आपलं येईल, 28 आपलं उत्तर येईल. पण हे 10 वर्षा अगोदरचं आहे, तर 10 वर्षानंतर त्याच्यामध्ये ॲड केलं तर 38 होईल फायनल उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट बघा. एका व्यक्तीचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती. ठीक आहे. एका व्यक्तीच्या 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षाच्या वयाच्या दुप्पट होईल. 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती. ठीक आहे. तर समजून घेऊ. त्या व्यक्तीचं आजचं वय एक्स पकडू. ठीक आहे. तर 8 वर्षानंतर त्याचं वय किती होईल. 8 वर्षानंतर याचं वय होणार आजचं वय प्लस 8 वर्ष अधिक. आणि 8 वर्षापूर्वी किती वय होतं. 8 वर्षापूर्वी त्याचं वय होतं आजचं वय वजा 8 वर्ष अगोदरचं. आता काय म्हणतं 8 वर्षानंतरचे वय म्हणजे हे जे वय आहे ते 8 वर्षापूर्वीच्या ह्या वर्षापूर्वीच्या दुप्पट होईल. म्हणजेच x - 8च्या दुप्पट आहे x + 8. ठीक आहे. तर 2x 1 2x 8 2 16 x + 8. आता x इकडे 2x - x बरोबर 8 अधिक 16. ठीक आहे. यातलं मायनसचं प्लस होईल. 8 आणि 16 24. 2x मधनं x गेला, x बरोबर 24. म्हणजेच काय त्याचं आजचं वय. तर आजचं वय किती असणार 24 वर्ष. ठीक आहे. दुसरा कुठली शॉर्ट ट्रिक नाही आहे. आणि ती जी आपण मागच्या क्वेश्चनमध्ये शॉर्ट ट्रिक लावली ती तर लागत नाही, कारण प्रत्येक क्वेश्चन वेगळा येत असतो. तर 24 वर्ष हे आपलं फायनल उत्तर असेल. करून बघू बरोबर आहे का. आजचं वय समजा 24 आहे. 8 वर्ष अगोदर याचं असणार 16. 8 वर्ष अगोदर आणि 8 वर्षानंतर होणार त्याचं वय म्हणजे प्लसनी 32. तर 16च्या दुप्पट 32 होतं का, त्याच्या वयाच्या दुप्पट होईल. तर 16 × 2 = 32 बरोबर. नेक्स्ट बघा. निनाद, त्याची आई आणि वडील अनुक्रमे वय 8 32 वर्षे 40 वर्ष आहेत. तर आणखीन किती वर्षांनी त्यांचं वय 2 5 6 या प्रमाणात होईल. ठीक आहे. तर निनादचं, त्याच्या आईचं आणि त्याच्या वडीलचं अनुक्रमे वय जर बघितलं तर 8 32 40 वर्ष आहे. तर किती वर्षांनी हे होईल. आता तुम्ही डायरेक्टली 2 प्रकारे करून बघा. म्हणजे एक जी मी मेथड सांगतो ती थोडं सोपं आहे. जसं एकतर ऑप्शन थ्रू जाऊ शकता, पण मी कधीच म्हणत नाही ऑप्शन थ्रू जा, कारण पेपरमध्ये प्रत्येक ऑप्शन चेक करायला तुमच्याजवळ एवढा वेळ नसतो. तर तुम्ही काय करायचं, या दोघांना मी एकच कन्सिडर करतो. आई वडीलला एकच कन्सिडर करतो. आई आणि वडीलला 32 आणि 40 किती होतात 72. ठीक आहे. 5 आणि 6 या दोघांना पण मी एकच करतो. 5 आणि 6 11. ठीक आहे. आता निनादला मी 2चं 2च ठेवतो. म्हणजे निनादला 8 वर्ष आणि हे 2 एक वेगळं ठेवतो. तर निनाद. ठीक आहे. निनाद 8x अधिक 8x नाही 8च पकडू. 8 अधिक काहीतरी वर्ष असेल, x वर्ष असेल, माहीत नाही ना किती वर्षानंतर होणार आहे. तर x वर्षानंतर समजू की x वर्षानंतर होणार आहे. तर 8 वर्षामध्ये म्हणजे 8 त्याचं वय आहे, त्याच्यामध्ये x वर्षानंतर त्याचं 2 होणार आणि आई प्लस वडील. ठीक आहे. आई वडील किती वर्ष होतील ते 32 आणि 40 72. 72 वर्षामध्ये जर
आता एक्स टाकलं तर परत काय होईल बघा. जर समजा आई 2 वर्षानं वाढते तर वडील पण 2 वर्षानं वाढतील ना. म्हणजेच काय, तर जसं आता आपण इथे एक्स पकडलं, इथं एक्स नाही पकडता येईल, इथं आपल्याला 2x पकडावं लागेल. का 2x पकडतं समजलं ना, 2 व्यक्ती आहेत ना. म्हणजे जर आई 2 वाढली तर बाबा पण 2 वाढेल, आई 3 वाढली तर बाबा पण 3 वर्षांनी वाढणार. तर म्हणून प्रत्येक संख्या आपल्याला 2 वेळेस घ्यावी लागेल. म्हणजे हा एक्स पण 2 वेळेस घ्यावा लागेल. एक वेळेस आईसाठी, एक वेळेस बाबासाठी. म्हणून 2x पकडला. यांचं किती होईल, हे 2 5 आणि 6 11. ठीक आहे. तर 11 8 88. सॉरी, डायरेक्ट घेतो मी, मल्टिप्लिकेशन करू. 8 अधिक एक्स 11, 72 72 अधिक 2x 2. ठीक आहे. 11 8 88 प्लस 11x, 72 दुने 144 प्लस 4x. ठीक आहे. आता x एक आहे इकडे, 11x वजा 4x, 144 वजा 88, 14तून 8 6, 13तून 8 5. ठीक आहे. आणि 11तून 4 11तून 4 7x. तर x बरोबर 56/7. तर x बरोबर 7 8 56. तर 8 आपलं काय असणार, उत्तर असणार. सॉरी, 8 काय आली, एक्सची व्हॅल्यू आली. आपल्याला काय विचारलं आहे, किती वर्ष. हां, तर 8च वर्ष आपलं हे उत्तर हेच आहे आपलं. किती वर्षांनी वाढणार, तर 8 वर्षांनी होणार. आता या ठिकाणी तुम्ही जर चेंज केलं तरी चालेल. चेंज म्हणजे कसं चेंज केलं, तर की तुम्हाला जर असं वाटलं की बाबा आई आणि निनादला मी सोबत घेतो तरी चालेल. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर समजा तुम्ही आई आणि निनाद घेतला, म्हणजे निनाद प्लस आई, तर तुम्हाला काय कन्सिडर करावं लागेल, 8 निनादचे आणि 32 आईचे आणि बाबाचे एकटे 40 वेगळे. मग याच्यामध्ये प्लस एक्स, याच्यामध्ये 2x करावं लागेल आणि याच्यात x करावं लागेल. परत मग आई आणि यांचे हे 2 5 7 आणि बाबाचे एकटे 6. कसंही केलं तरी चालेल, फक्त दोघांना एक कन्सिडर करा. तिघांना पकडून ते कॅल्क्युलेशन लेंदी होतं, मोठं होतं. म्हणून तुम्हाला कमी करायच्यासाठी ते चालू आहे. ठीक आहे. किंवा मग जर कॅल्क्युलेशन थोडं तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तर हे करून बघा. जसं आता ऑप्शन थ्रू जाऊन बघू. यांचं वय 8 32 आणि 40. फक्त याच्यासाठी कॅल्क्युलेशन फास्ट लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता प्रत्येक आपण 10 वर्ष ॲड करून बघू. म्हणजे होईल 18 42 50. आता यांचं जर हे बघितला तर 9 दुने 18, 9 5 45 होत नाही. मग त्याच्यानंतर 6 टाकून बघू. 8 आणि 6 14, 32 आणि 6 38, 40 आणि 6 46. तर 2 14, 7 5 35 होत नाही. म्हणजे हे नाही, हे नाही. 12 टाकून बघू. 12 आणि 8 20. त्याच्यानंतर 12 आणि 32 44, 12 आणि 52. ठीक आहे. तर मग 10 दुने 20, 10 5 50 होत नाही. त्यानंतर राहिला फक्त शेवटचा 8. तर 8 आणि 8 16, 32 आणि 8 40, 40 आणि 8 48. तर 8 दुने 16, 8 पंचे 40, 8 सका 48, 2 5 6. म्हणजे हे उत्तर आपलं काय बरोबर आहे, 8 वर्ष. नेक्स्ट बघा. 6 वर्षापूर्वी अथर्व व त्याच्या वडिलाच्या वयाचे गुणोत्तर 1:5 होते. तर जर अथर्वचे आजचे वय 12 वर्ष असल्यास 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. 6 वर्षापूर्वी अथर्व व त्याच्या वडिलांचे वयाचे गुणोत्तर 1:5 होते. समजून घेऊ. 1:5 अथर्व आणि वडील. ठीक आहे. तर आपण एक्स कन्सिडर करू. 1x 5x. हे कधीचं वय आहे, 6 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे आजचं वय किती असणार, आजचं वय x अधिक 6 हे झालं अथर्वचं, आणि 5x अधिक 6 हे झालं वडीलचं. ठीक आहे. तर जर अथर्वचे आजचे वय 12 असेल, म्हणजेच काय, अथर्वचं आजचं वय 12 आहे म्हणतं. हे आजचं वय झालं ना. मग आजचं वय किती सांगितलं, 12. म्हणजेच काय, x + 6 हे जर 12 असेल तर x बरोबर 12 वजा 6, x बरोबर 6. मग x जर 6 असेल तर 6 वर्षानंतर वयाचे गुणोत्तर किती, 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती. तर हे झालं एक्सची व्हॅल्यू आली. मग आपण आजचं वय काढू. आजचं वय, अथर्वचं आजचं वय किती आहे, एक सेकंड. तर अथर्वचं आजचं वय आहे, अथर्वचं आजचं वय आहे x + 6. म्हणजेच काय, तर 6 + 6 12. आणि वडीलचं वय किती आहे, 5x + 6. म्हणजेच काय, 6 पंच 5 गुणेला 6 + 6, म्हणजेच 6 पंचे 30 + 6 36. हे झालं आजचं वय. ठीक आहे.
हे झालं यांचं आजचं वय. ठीक आहे. तर अथर्वचं झालं आहे 12 वर्ष आणि वडिलांचं झालं आहे 36 वर्ष. आता म्हणतं इथनं 6 वर्षानंतर म्हणजे इथून पुढे 6 वर्षानंतर त्यांचं वयाचं गुणोत्तर. तर मग याच्यामध्ये 6 ॲड केलं तर हे होईल 18. याच्यामध्ये 6 ॲड केलं तर हे होईल 42. मग आता 18 आणि 42ला एक असा नंबर ज्याने दोन्ही नंबरनी भाग जातो असा कोणता नंबर आहे? 3नी जातो. 3 9 18 सॉरी 3 6 18, 3 6 18, 3 14 42. परत 6ला पण जातो. 2 6, 2 7 14. सो 3 7, 3 7 हे जे असेल आपलं उत्तर आहे फायनल. ठीक आहे. नेक्स्ट बघू. अ ब क यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4 आहे व 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 102 होणार आहे. तर अचं वय किती? ठीक आहे. तर आजचं अचं समजू 2x, बचं 3x आणि कचं 4x. ठीक आहे. हे झालं आजचं वय यांचं. आता 4 वर्षानंतर यांच्या वयाची बेरीज म्हणजेच काय? 2x अधिक 4 वर्ष अधिक 3x अधिक 4 वर्ष अधिक 4x अधिक 4 वर्ष. का 4x वर 4 का करतो आहे? कारण अचं 4 वर्षानंतर एज होईल 2x अधिक 4, बचं होईल 3x अधिक 4, कचं होईल 4x अधिक 4. तर हे झालं 4 वर्षानंतर याचं वय, अचं वय, बचं वय आणि कचं वय या तिघांची बेरीज होती म्हणजे 102. तर मग 2 आणि 3 5 आणि 4 7x. ठीक आहे. x 1ची कॅल्क्युलेशन वेगळी आणि 4 4 2 8 आणि 4 3 12, 4 4ची कॅल्क्युलेशन वेगळी बरोबर 102. आता हे 12 त्या साईडला जाईल तर 102 वजा 12 बरोबर 7x. देन x बरोबर 7x बरोबर 2 2 0, 10 1 9. ठीक आहे. 2 2 0 आणि 10 1 9. x बरोबर 90 भागीला 7. एक सेकंड काहीतरी चुकतं आहे आपलं, काहीतरी गडबड झालेली आहे. एक सेकंड आपण दुसऱ्या वेळेने करून बघू. एक सेकंड समजून घेऊ. 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर 4 वर्षानंतर 102 आपलं हे आहे बेरीज आहे. म्हणजे आजची वय आज किती बेरीज असणार बघा. तर आपण अचे 4 कमी करू, बचे 4 कमी करू आणि कचे पण 4 कमी करू. का? कारण तिघांचे 4 4 4 वर्ष झालेत ना. तर मग आपण काय करू डायरेक्टली याच्यामधनं 102 मधनं 12 वजा करू. 4 3 12. तर 2 2 0 आणि 90. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 90 केलं तर म्हणजे हे काय झालं? हे आजचं वयाची बेरीज असणार. ही 4 वर्षानंतरची वयाची बेरीज, त्यामधनं प्रत्येकाचे 4 4 वर्ष कमी केले तर हे होणार आपली आजची बेरीज. तर आजची बेरीज काय? 2x 3x. परत अला समजू 2x, बला समजू 3x आणि कला समजू 4x. ठीक आहे. तर 2 3 2 आणि 3 5 आणि 4 9. तर 9x बरोबर किती होतील? 90. तर x बरोबर 10. जर x बरोबर 10 तर मग अचे वय किती आहे? अचे वय आहे 2x. 2x म्हणजेच काय? 2 गुणिले 10. तर 2 गुणिले 10 बरोबर 20. 20 काय असणार? याचं वय असणार. पहिल्या क्वेश्चनमध्ये पण माझी कॅल्क्युलेशनच चुकलेली आहे, कारण मी 9च्या जागी 7 घेतलेलं आहे. जसं आपण केलं होतं. अचं वय होतं बघा, अचं वय होतं 2x, बचं 3x आणि कचं 4x. तर याचं 4 वर्षानंतर जे एज होणार ते एज होणार 2x अधिक 4. याचं होईल 3x अधिक 4, कचं होईल 4x अधिक 4. ठीक आहे. सगळ्यांची बेरीज करून 102 होतं म्हणते. सगळ्यांची बेरीज 2x अधिक 4 अधिक 3x अधिक 4 अधिक 4x अधिक 4 बरोबर 102. ठीक आहे. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9x अधिक 12 बरोबर 102. ठीक आहे. हे इथं 7x घेतलं होतं मी चुकून. तर 9x बरोबर 102 वजा 12 बरोबर 90 बरोबर 9x. तर 9x बरोबर 90. तर x बरोबर 10. x बरोबर 10. तर अचं वय किती? अचं वय 2x आहे. तर म्हणजेच काय? 2 गुणिले 10 बरोबर 20. तर 20 हे काय असणार? आपलं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ज्यावेळी सोनूचा जन्म झाला त्यावेळी सोनूच्या वडिलांचे वय 38 होते आणि ज्यावेळी तिच्या भावाचा जन्म झाला त्यावेळी तिच्या आईचे वय 36 होते. जो सोनूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, म्हणजे क्वेश्चन काय आहे तो बघा. ज्यावेळी सोनूचा जन्म झाला त्यावेळी सोनूच्या वडिलांचे वय 38 होते. म्हणजे
सोनू झाली त्यावेळेस त्यांच्या वडिलांचे वय होते 38. ज्यावेळी तिच्या भावाचा जन्म झाला त्यावेळेस तिच्या आईचं वय 36 होतं, जो सोनूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे जो तो भाऊ आहे तो 4 वर्षांनी लहान आहे. ठीक आहे. तिचा जो भाऊ आहे ना तो 4 वर्षानं लहान आहे तिच्यापेक्षा. हा जो कोणासाठी पण असतो, जो याच्या अगोदर ज्याच्याबद्दल बोललं जातं त्याच्यासाठी जो असतो. म्हणजे तिच्या भावाबद्दल बोललं जात होतं आणि त्याच्यासाठी हा जो आलेला आहे, जो सोनूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तिचा भाऊ 4 वर्षांनी लहान आहे. तर त्यांच्या आईवडीलमधील वयाचे अंतर किती? तर आईवडिलाच्या वयाचं अंतर किती काढावं लागेल? ठीक आहे. कुठलाच फॉर्म्युला नाही आहे, टोटली लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे. कसं लॉजिक लावायचं ते बघा. घ्या समजून घेऊ. सोनूचा जन्म झाला म्हणजे तिचं वय होतं 0. ठीक आहे. आणि तिच्या वडिलाचं वय होतं 38. ठीक आहे. आता 4 वर्ष होऊन गेले. सोनूचं वय किती झालं? 4. वडिलांचं वय किती झालं? 42. आता हिचा भाऊ झाला, कारण तो 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे याच्या भाऊचं वय होतं 0. आईचं वय होतं 36. मग आता काय झालं आहे? म्हणजे परत बघा, सोनू हिचं वय 0, त्यावेळेस हिच्या वडिलांचं वय 38. वडील आता एक वर्षानंतर 4 वर्ष होऊन गेले. सोनूचं वय 4 वर्ष झालं आणि वडिलांचं वय 42 होणार, कारण +4 केलं तर 38 + 4 42. आता त्यावेळेस हिचा भाऊ जन्मला तर त्याचं वय 0 असणार, आईचं वय 36 असणार. म्हणजेच काय, सध्या म्हणजे जर समजा इयरमध्ये पकडू आपण, 2000मध्ये समजा सोनूचा जन्म, तर हिचं वय 2000मध्ये सोनूचा जन्म 0, वडिलांचं 38. मग 2004मध्ये सोनूचं 4 वर्ष वय होणार आणि वडिलांचं 42 होणार. आणि मग याच वेळेस हिचा भाऊ होणार. म्हणजे 2004मध्येच हिला भाऊ झाला तर त्याचं वय किती? 0 आणि त्याच्या आईचं वय 36. म्हणजे 2004मध्ये आईचं वय आहे 36 आणि वडिलांचं 2004मध्ये वय आहे 42. तर मग दोघांचा फरक किती असेल? 42 + 36 6. वयवारीमध्ये बरेचसे क्वेश्चन असे असणार की ज्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिक लावावं लागणार, प्रत्येक वेळी फॉर्म्युला काम नाही करणार. तर आपलं 6 हे काय असणार? फायनल उत्तर असणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 8 वर्षापूर्वी पार्थ आणि त्याच्या आईच्या वयाचे गुणोत्तर 1:4 होते. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल. तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती? आता थोडं परत बघा, तेच करायचं आपण. मी डायरेक्ट शॉर्ट ट्रिकने उत्तर काढतो. 1:4 समजा, किंवा मी फॉर्म्युल्यानं काढतो, तुम्ही शॉर्ट ट्रिकनं बघणार. समजा पार्थचं वय 8 वर्षापूर्वी पार्थ आणि त्याच्या आईच्या वयाचे गुणोत्तर, म्हणजे 8 वर्ष अगोदर 8 वर्ष अगोदर समजा पार्थ x असेल आणि आई किती? 4x असेल. हे झालं 8 वर्षापूर्वी. हे समजा आज इथून 8 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी तर 8 वर्षापूर्वी पार्थ होता x आणि आई होती 4x. आज माहिती म्हणजे इथून 8 वर्षानंतर + 8 वर्षानंतर आजचं वय दिलेलं नाही आहे. 8 वर्षानंतर म्हणजे इथनं 8 वर्षानंतर 8 वर्षानंतर यांचं गुणोत्तर होईल 1:2. म्हणजे आता परत बघा, मगाशी ज्या अगोदर आपलं क्वेश्चन झालं होतं थोड्या वेळ अगोदर, तेच पार्ट परत आला. हे आजपासून 8 वर्ष अगोदर, हे आजपासून 8 वर्षानंतर. म्हणजेच हा रेशो आणि ह्या रेशोमध्ये 16 वर्षाचा फरक आहे. ठीक आहे, 16 वर्षाचा फरक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? x + 16 हे झालं पार्थचं, 4x + 16 हे झालं आईचं. ठीक आहे. आणि यांचा रेशो होतो 1:2. मग x + 16 = 2, 4x + 16 = x. ठीक आहे. तर 2 × 1 2x, 16 × 2 32, 4x × 1 4x, 16 × 1 16. ठीक आहे. एका इकडे आल्यानंतर 2x - 4x, 16 - 32. इथील -16, इथील -2x, मायनस कॅन्सल. तर x बरोबर आपलं किती होईल? 2 त्या साईडला झालं तर 8, 8 = 16. तर 8 झाली एक्सची व्हॅल्यू. 8 जर एक्सची व्हॅल्यू जर 8 आली तर म्हणजे आपण असं म्हणू शकतो, एक्सची व्हॅल्यू 8 आली. तर एक्सची व्हॅल्यू 8 आल्यानंतर आपण म्हणू शकतो की पार्थचं वय आणि आईचं वय 8 वर्षापूर्वी एक्सची व्हॅल्यू 8 आली होती, याचा 8 होतं आणि 8 × 32. हे 4x होते ना, 4x म्हणजेच काय, एक्सच्या जागी 8 ठेवला तर 4 × 8 = 32. हे होतं 8 वर्षापूर्वी. आज वय किती असणार? +8
हे वाले +8 आणि +8. तर आजचं वय असणार पार्थचं 16, आईचं 40. आणि तिथनं पुढं 8 वर्षानंतर यांचं वय होणार +8 केले तर 24 आणि 48. मगासारखंच सगळं आलेलं आहे याच्या अगोदरच्या क्वेश्चनसारखं. कारण 24 दूने 48, एकाच 2, 8 एका 8 चूक 32, एकाच 4. ठीक आहे. तर त्यांनी विचारलं आहे आजचं वयाची हे काय, आईचं रेशो काय आहे यांच्या दोघांचा. तर आजचं वय या दोघांचं पार्थचं आहे 16, आईचं आहे 40. ठीक आहे. 16:40 आजचं पाहिजे. तर मग 4 चूक 16, 4 10 40, परत 2ने भाग जातो, 2 2 4, 2 5 10, 2 5 काय असणार आपलं उत्तर असणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सुनील हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दीपकचे वय सुनीलच्या 3.2 पट आहे. तर राजू आणि दीपक वयाच्या गुणोत्तर किती. क्वेश्चन जरी मोठा असला तरी ताण घ्यायचं नाही. एकदम एक एक तुम्हाला लक्षात ठेवायचं कधी क्वेश्चन सॉल्व करताना हे कॉमा आणि पॉईंटवर लक्षात ठेवायचं. तिथपर्यंत पहिलं जायचं. दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. ओके, एवढं कळलं. दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे म्हणजे काय, राजूचं वय R म्हणजे राजू अधिक 3 वर्ष बरोबर दीपक. दीपक. त्याच्यानंतर सुनील हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे म्हणजेच काय, राजू वजा 4 वर्ष तर सुनील. दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या 3.2 पट आहे म्हणजेच दीपक हा सुनीलच्या वयाच्या 3.2 पट आहे. सुनीलच्या वयाच्या 3.2 पट आहे म्हणजे सुनीलच्या 3.2 पट दीपक आहे. इथपर्यंत आला. तिन्ही पॉईंट कन्सिडर केले, एक पॉईंट, दुसरा पॉईंट आणि हा तिसरा पॉईंट. तर राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर किती. तर आपल्याला काढायचं आहे राजू ॲज टू दीपक. ठीक आहे. आता आपण काय करू, सुनीलचं वय राजू वजा आपलं संबंध राजूमध्ये कन्सिडर करून टाकू. दीपकला आपण राजू करू आणि सुनीलला आपण राजू करू. तर आता बघा सुनीलचं वय काय आहे, तर इथं सुनील आहे बरोबर, सुनील. तर सुनीलला आपण राजू वजा 4 लिहू शकतो. तर मी इथं लिहितो आहे सुनीलला लिहितो आहे मी राजू वजा 4 गुणेला 3.2. ठीक आहे. दीपकला मी परत राजू अधिक 3 लिहू शकतो. तर राजू अधिक 3 हे झालं दीपकचं वय. ठीक आहे. तर आता इथनं पुढं सिंपल राजू अधिक 3 च्या गुणेला, आता हा 2 जो आहे हा 2 इकडे गुणेला जाईल, 2 बरोबर राजू वजा 4 गुणेला 3. 3 गुणेला राजू 3 रा 3 चूक 12. ठीक आहे. मी फक्त इंग्लिश पण घेऊ शकलो असतो शब्द, फक्त ते तुमच्या लक्षात येण्यासाठी ठेवले तसं. 2 गुणेला राजू अधिक 6. तर 2 रा वजा 3 रा. ठीक आहे. रा धरू, एक्स धरू, झेड धरू, काही पण धरू, अक्षर आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि इकडे -12, इकडे -6 होतील. ठीक आहे. 2 वजा 3 काय होतील, 1 आर म्हणजेच 1 रा बरोबर 12 वजा 6 वजा होईल ना, वजा कारण 3 मोठा आहे म्हणून. 12 वजा 6 वजा 12 वजा 6 यांची दोघांची बेरीज होईल -18 होईल. तर वजा कॅन्सल. तर रा बरोबर किती होईल आपलं, राजू बरोबर होईल आपले 18. तर राजू जर 18 झाला तर आता त्यांनी काय विचारलं, राजू आणि दीपकचं गुणोत्तर किती. तर राजू किती आहे 18, दीपक किती आहे, दीपक आपल्याला माहीत आहे राजू +3 आहे म्हणजेच 18 आणि 3 21 आहे. 18:21, 18:21ला काय करू शकतो आपण, 3 × 18, 3 × 7 21. तर 6:7 हे असणार आपलं फायनल उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा टॉपिक हा आपला संपलेला आहे. तुम्हाला अंकगणिताबद्दलची कुठलीही अडचण असल्यास खाली कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.